राधानगरी तालुक्यातील येथील गुडाळा एका रात्रीत चोरट्यानं 6 घरं फोडण्याचा प्रयत्न केला। बंद घरांना लक्ष्य करत धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार आशिष पाटील, विजय माने, प्रकाश पाटील, बाबूराव चौगले, प्रकाश माळवी, एस.व्ही. पाटील यांच्या घरामध्ये चोरीचा प्रकार झाला असून तसेच अमोल माळवी यांची मोटरसायकल गाडी चोरीला गेली। गावातील काही कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घरांवर डल्ला मारलाय। घरात कोणी नसल्याची खात्री करून चोरट्यानं कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर घरातील कपाटं उचकटून सोने चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केली। चोरीची ही घटना सकाळी उघडकीस आली, जेव्हा घरमालक परतल्यावर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळलं। घरातील सामान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। त्यांनी पंचनामा करून तपासाची चक्र फिरवण्यास सुरुवात केली आहे। प्राथमिक तपासात ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून संशयितांचा शोध सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येते। पत्रकारांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर आरोपींना अटक करून चोरीचा उलगडा करावा अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे।